कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडाच्या अगदी लगोलग लागून असलेल्या पावनगडावरील जे अतिक्रमण आहे ते काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. खरं तर अनाधिकृत पद्धतीने या ठिकाणी जे मदरसे होते हे मदरसे हटवण्याचं काम सुरू झालेलं आहे. खरं तर रात्रीपासून ही कारवाई सुरू झाली आणि म्हणूनच या सगळ्या परिसरामध्ये जमावबंदीचा आदेश आहे तो लागू करण्यात आलेला आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत हा आदेश लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे या सर्व परिसरामध्ये कुठल्याही नागरिकांना, पर्यटकांना अजिबात सोडलं जात नाही. माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील या ठिकाणी सोडलं जात नाही. त्यामुळं या कारवाईच्या दरम्यान किती गुप्तता पाळली आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. ही कारवाई अजूनही चालू असल्याची माहिती पोलिसांच्याकडून देण्यात आलेली आहे. साधारण आज रात्री 12 वाजेपर्यंत हे सगळं काम संपेल अशा पद्धतीची माहिती देखील दिलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत हे काम संपत नाही, हे सगळं पाडकाम आहे ते पूर्ण होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी कुणालाही प्रवेश आहे तो दिला जाणार नाही. संचारबंदी आहे ती लागू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, एस-पी या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर महसूल मंत्री, महसूलमधले अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. जोपर्यंत हे पाडकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत हे अधिकारी याच ठिकाणी तळ ठोकून राहणार आहेत. त्यामुळं आज रात्री 12 वाजेपर्यंत या पावनगडाच्या परिसरामध्ये जमावबंदी आदेश आहे तो लागू करण्यात आलेला आहे आणि मगच ज्यावेळी पाडकाम पूर्ण झाले अशा पद्धतीने सांगितलं जाईल, मगच इथून पर्यटकांना तिकडे सोडले जाईल. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.